महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार समाजसेवक राजाभाऊ खरे यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज फुलचिंचोली या ठिकाणी प्रचार सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। त्या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चरणराज चौरे, रमेशजी बारसकर, अशोक बापू भोसले, सर्जेरावजी चौरे, विक्रांतजी माने, शामराव जवंजाळ गुरुजी, बिभीषण पवार, छगन पवार, हनुमंत पुजारी, महादेवजी माने, चंद्रकांत बनकळस, शंकरजी भोसले, दिगंबर माळी, हिम्मत येवले, दत्तात्रय सावंत, उज्ज्वला तेथे, जास्मिन पठाण, कल्पना स्वामी, राहुल शिवसागर, सुभाष पाटील, आपल्या फुलचिंचोलीमधील धनंजय देशमुख, माणिकजी बाबर, सौदागर गायकवाड, बालाजी वाघ, मंडूदादा वाघ, गौतम पक्षाळे, गोरख पक्षाळे, काका वाघ, उपस्थित सर्व मतदार बंधूंनो, तरुण मित्रांनो, वडीलधारी मंडळी, पत्रकार मित्रांनो, आज उमेदवारांनी सगळ्या पंढरपूरच्या 17 गावातल्या जवळपास 7 ते 8 गावांमध्ये किती 9-10 गावं झाली का 9 गावांमध्ये दौरा केला आणि आज फुलचिंचोलीमध्ये त्याची सांगता सभा आजच्या दिवसाची आज या ठिकाणी ठेवलेली आहे। ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे आणि ऐतिहासिक देखील आहे। ही निवडणूक कुणाच्या विरोधात आहे? ही निवडणूक फक्त यशवंत माने यांच्या विरोधात नाही। ही निवडणूक आहे एका प्रस्थापित जुलमी राजवटीच्या विरोधात आहे। ही निवडणूक एका हुकुमशहाच्या विरोधात आहे। ही निवडणूक दडपशाही करणाऱ्या सरंजामदार एका खानदानी पाटलाच्या विरोधातली लढाई आहे। निजामाच्या काळात तशी निजामशाही होती, तशी 50 वर्षापासून या मतदारसंघावर एक पाटीलशाही आहे। निजामाच्या काळात जसा रजाकार होता तसा मागच्या 50 वर्षापासून या मोहोळ मतदारसंघावर हा राजन पाटील नावाचा रजाकार अन्याय अत्याचार करतो आणि या अन्याय अत्याचारातून या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला मुक्त करण्याचा करता म्हणून संपूर्ण मोहोळ मतदारसंघ सर्वसामान्य जनता द्वेषाने पेटून उठलेली आहे। यांची दहशत, त्यांची दडपशाही त्याच्या विरोधामध्ये एकवटलेली आहे आणि त्यामुळं या निवडणुकीला एक विशिष्ट असं वेगळं महत्व आहे। राजन पाटलाच्या हातामध्ये सातत्यानं 30 वर्ष सत्ता आहे। या 30 वर्षाच्या काळामध्ये 15 वर्ष राजन पाटील हे स्वतः आमदार होते। स्वतः आमदार असताना मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा करता या व्यक्तीनं विधानसभेमध्ये एकही प्रश्न विचारला नाही। एखाद्या व्यक्तीला आमदार म्हणून आपण विधानसभेमध्ये या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये कशासाठी पाठवतो? तर त्या मतदारसंघाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित केले पाहिजे। तिथं लक्षवेधीच्या माध्यमातून असेल, स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून असेल, तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून असेल, या संसदीय आयुधाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातले प्रश्न हे राज्याच्या त्या विधिमंडळाच्या सभागृहात मांडून ते प्रश्न सोडवण्याच्या करता विधानसभेची निवडणूक लढवली जाते। परंतु राजन पाटलांनी 15 वर्षामध्ये 3 वेळा मिळालेल्या आमदारकीच्या काळामध्ये
एकही प्रश्न विधानसभेमध्ये विचारला. मग तुम्ही म्हणाल काय करत होते विधानसभेत? काय करणार? झोपा काढणार, दुसरं काय करणार? झोपाच काढत असेल ना, दुसरं प्रश्न विचारत नाही म्हटल्यानंतर काय करत असेल? आणि त्याच्यानंतर 3 टर्म राजन पाटलांनी जे ठरवलं तो आमदार, हे काय घडलं तर प्रत्येक गावामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं. सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये प्रचंड अशा पद्धतीची भीतीदायक वातावरण निर्मिती केली. जो कोणी विरोधात जायचा प्रयत्न करेल त्याच्यावर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले, विनयभंगाचे गुन्हे दाखल केले, त्या कार्यकर्त्यांमध्ये मारामाऱ्या करायला लावल्या, त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे हाणामारीचे गुन्हे दाखल केले आणि पोलीस स्टेशनचा अति गैरवापर करून लोकांच्यावर दहशत निर्माण केली आणि त्या माध्यमातून ही सत्ता त्यांनी टिकवली. बाहेर लोकांना कदाचित माहित नसेल, अनगर आणि 12 वाड्या असा जो एक गट्टा मताचा उल्लेख केला जातो, त्याच्यामध्ये खंडोबाची वाडी म्हणून एक गाव आहे. त्या खंडोबाच्या वाडीमध्ये तिथल्या तरुण मुलांनी या अनगरकर पाटलाच्या विरोधामध्ये बंड पुकारलं. तिथं शिवसेनेची शाखा स्थापन केली. चरणराज चौळेंनी त्यावेळेला पुढाकार घेतला आणि त्या ग्रामपंचायत त्यावेळेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी राजन पाटलाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये जवळपास 600 मतं त्यावेळेला टाकली. बरोबर करत काय नाव होतं सरपंच? अजय शिंदे नाही नाही संतोष नाही, संदीप शिंदे. त्या खंडोबाच्या वाडीचा सरपंच ज्या संदीप शिंदेने त्या ठिकाणी उठाव केला आणि अनगरकरांच्या विरोधात बंड पुकारलं, प्रवीण शिंदे, ज्या प्रवीण शिंदेने त्या अनगरकरांच्या विरोधात बंड पुकारलं त्याच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. आणि आज या ठिकाणी त्या उज्ज्वला थिटे यांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल. त्यांचा 12वी शिकणारा हा मुलगा केवळ त्याला शिवजयंतीच्या मिरवणुकीच्या दिवशी काही मुलांनी खांद्यावर घेतलं म्हणून त्याचा राग मनात धरून त्याला बेदम मारहाण केली, त्याच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. शाळेत जाणाऱ्या मुलावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. त्याचं पुढचं शैक्षणिक आयुष्य बर्बाद करून टाकलं. एवढ्यावर थांबले नाही तर त्याच्या शाळेच्या दाखल्यावर सुद्धा अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असल्याचा उल्लेख केला आणि त्याला या भारतात त्या देशात दुसऱ्या कुठल्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं नाही पाहिजे अशी व्यवस्था त्या दाखल्यावर अट्रॉसिटीचा उल्लेख करून केली. म्हणजे एवढे नीच आणि हरामखोर आहेत की त्या मुलाची त्याला जरा सुद्धा दया आली नाही. या तरुण पोराचा पूर्ण आयुष्य बर्बाद होईल हा विचार त्यांनी केला नाही. एक महिला नवरा गेल्यानंतर आपला मुलगा आणि आपला संसार त्या ठिकाणी एकट्याला करत असताना केवळ फक्त तिच्या मुलाला काही मुलांनी खांद्यावर घेतलं म्हणून याची शेती जाळून टाकली, ऊस जाळून टाकला, उभं पीक जाळून टाकलं, शेतातल्या मोटरी चोरून नेल्या, पाईपलाईन तोडून टाकली, जो सालगडी असतो त्याला पळवून लावलं, जो वाटेकरी होता त्याला पळवून लावलं, जे ऊसाचं बिल होतं ते ऊसाचं बिल अडवून ठेवलं. एवढ्यावर हे थांबले नाही तर त्यांनी हे लोक घाबरून त्यांच्या माहेरी म्हणजे सोलापूरला गेल्यानंतर त्यांच्या घरावर दरोडा टाकला. त्या घराचं सगळं सामान घेऊन गेले, एकही वस्तू घरात ठेवली नाही, सोनं नाणं घेऊन गेले, कपडे लत्ते घेऊन गेले आणि पूर्ण घर मोकळं करून टाकलं. एवढ्यावर थांबले नाही. त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केल्यानंतर रोज पोलीस स्टेशनला 12-12 तास या महिलेला बसवून ठेवलं, परंतु त्यांचा गुन्हा दाखल केला नाही. शेवटी त्या महिलेनं चिकाटी सोडत नाही म्हटल्यानंतर केवळ अदाखलपात्र गुन्हा दाखल केला.
यांनी संशयित म्हणून त्या दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये राजन पाटलावर माझा संशय आहे, त्या राजन पाटलाच्या दोन्ही मुलावर माझा संशय आहे म्हणून संशय व्यक्त केला. संशयित म्हणून त्यांचा आरोपीच्या नावामध्ये उल्लेख करायला पाहिजे होता, तसा त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. म्हणजे त्या पोलीस स्टेशनवर केवढा दबाव. कायदा सर्वांना सारखा असायला पाहिजे होता, परंतु कायदा या राजन पाटलासाठी आणि त्याच्या मुलांसाठी वेगळा कायदा झाला. 12 दिवस पोलीस स्टेशनला एक महिला येते. बरोबर त्या काळामध्ये त्यांनी ज्या वेळेला ती तक्रार महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकाकडे केली, त्यावेळेला त्याची चौकशी करायला पुन्हा एकदा सुरुवात झाली. पोलीस स्टेशनचं रेकॉर्ड गायब, सीसीटीव्हीचं रेकॉर्ड गायब. म्हणजे केवढा सत्तेचा गैरवापर आहे. आपण कुठल्या काळामध्ये जगतोय. हा महाराष्ट्रामधला हा मूळ मतदारसंघ स्वतंत्र झालाय का नाही? देश स्वतंत्र झाला, परंतु हा मूळ मतदारसंघ राज्य स्वतंत्र झाला नाही. हा पारतंत्र्याचा आहे. आणि म्हणून करता अशा लोकांच्या नेतृत्वामध्ये असा जो कारभारी आहे, अशा या राजन पाटलाच्या हातामध्ये पुन्हा या मूळ मतदारसंघाची सूत्र द्यायची का, याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. ते म्हणतात व्यक्तिगत टीका करून विकासाच्या मुद्द्यावर बोला. विकासाच्या मुद्द्यावर तर बोलायला भरपूर विषय आहे. 3000 कोटी रुपयाचा निधी यशवंत माने यांनी आणला असं सातत्यानं सांगितलं जातं. प्रत्येक गावामध्ये बोर्ड लावले. जर 3000 कोटी रुपयाचा निधी या मोहोळ मतदारसंघामध्ये आला असेल तर या मतदारसंघामधल्या 144 गावामध्ये प्रत्येकी 20 कोटी रुपयाचा निधी यायला पाहिजे होता. तुमच्या फुलचिंचोलीमध्ये 20 कोटी रुपयाचा निधी आलाय का? आलाय का? फुलचिंचोलीमध्ये आला नाही, या 17 गावात आलेला नाही, मोहोळ मध्ये इतर गावांमध्ये आलेला नाही, उत्तर सोलापूर मध्ये आलेला नाही. मग 3000 कोटी रुपये गेले कुठे? 3000 कोटी रुपयाचा हिशोबच लागेना आणि केवी सांगना. मी सहज त्यांनी ते पुस्तक वाचलंय. पुस्तक वाचलंय माहितीये ना, कार्य पुस्तिका. बोला कुठं पुस्तक आहे? मी म्हणलं माझ्या गावात काय काय लिहून निधी दिलाय बघा म्हणून पुस्तक उघडलं. बघितलं तर त्याच्यामध्ये लिहिलं होतं 7 लाख रुपये गवत लागवड. मी विचार केला की गवताची लागवड करायची काय गरज आहे? पाऊस पडला की मनालाच गवत येतं. बरोबर आहे, पाऊस पडल्यावर गवत आता सुद्धा असेल गवत इकडे तिकडे कुठे. म्हणजे गवत लावण्याच्या करता 7 लाख रुपयाचा निधी आणला. ती गवत मी कुठे दिसना, गवत दिसतंय पण ते लावलं कधी हेच आपल्या लक्षात येईल. आणि ते लावायची गरज काय आहे? म्हणजे अशा रीतीची अशा पद्धतीची ती कार्यपुस्तिका आहे. आम्ही आणलेली कामं ती बी त्यात, चरण चौधरीने आणलेली कामं ती पण त्यात, ग्रामपंचायतीच्या सरपंचाला आणलेली कामं ती सुद्धा त्यात, राष्ट्रीय जल जीवन मिशन केंद्र सरकारच्या योजनेतून आलेली त्या राष्ट्रीय पेयजल योजनेची कामं ती पण त्यात. या सोलापूर जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशनची जवळपास 3-4 हजार कोटीची कामं केंद्र सरकारकडून आले. सगळ्या जिल्ह्यात आले, ते आपल्या जिल्ह्यात असं नाही. केंद्राचं ते मिशनच आहे. प्रत्येक घरामध्ये नळ जोडणी द्यायचं ते केंद्राचा कार्यक्रम आहे. आणि त्याच्या अंतर्गत प्रचंड मोठ्या प्रमाणावर निधी सगळ्या देशभर सगळ्याच गावात येतो. ते पैसे मी जाणले म्हणून त्या ठिकाणी पुस्तकात छापले. तर लोकांचं लेकरू सुद्धा माझं आहे म्हणून सांगायला लागले. आणि हा यशवंत माने आपण आज रोजी या ठिकाणी बिभीषण वाघ अनेक वर्ष गावचा कारभार बघतात, ग्रामपंचायत निवडून आणतात, ग्रामपंचायतीचे सदस्य स्वतःही झाले असतील. बरोबर आहे, सरपंच पण झाला असेल, सरपंच नाही झाले, डायरेक्टर झाले भीमावर.
बरोबर आहे. आणि सध्या डायरेक्टर आहेत म्हणजे निवडून आलेले आहेत. आणि यशवंत माने हा इंदापूरचा आहे आणि इंदापूरमध्ये त्यांचं जे गाव आहे, कुणाला आठवतं का गाव त्यांचं? शेळगाव. शेळगाव आहे ना. इंदापूरमध्ये शेळगाव नावाचं गाव आहे. फार मोठं नाही, छोटंसंच गाव आहे. त्या शेळगाव ग्रामपंचायतीमध्ये साधा सदस्य म्हणून सुद्धा हा यशवंत माने कधी निवडून आला नाही. ग्रामपंचायतीचा सदस्य व्हायची ज्याची लायकी नाही अशा माणसाला आपण येड्या लोकांनी आमदार करून टाकला. येड कोण? आपणच. लोकांना दोष देऊन काय उपयोग? खर्चून पैसे घेऊन आला, राजन पाटलाचं केस गरम केलं, पैसे दिले, 50 कोटीचं राजन पाटलानं घर बांधून टाकलं. राजन पाटलांनी टेंडर काढलं मोहोळ मतदारसंघाचं आणि हे टेंडर इंदापूर तालुक्यातल्या त्या यशवंत मानेनं सर्वात जास्त बोली लावून हे टेंडर विकत घेतलं. राजन पाटलाने हा मोहोळ मतदारसंघ 5 वर्षाकरता यशवंत मानेला विकून टाकला. तसंच म्हणावं लागेल. आणि हा मतदारसंघ न विकला. या मतदारसंघातली सर्वसामान्य जनता जी आहे, ही सर्वसामान्य जनता तू त्या इंदापूरच्या यशवंत मानेला विकून टाकली. त्यांच्याकडे हा मतदारसंघ गहाण टाकला. का तुला या मतदारसंघामधला एखादा भूमिपुत्र सापडला नाही? त्यावेळेला देखील राजू खरे यांनी उमेदवारी मागितली होती. का त्यावेळेला राजू खरेंचा विचार केला नाही? कारण राजू खरे हे स्वाभिमानी कार्यकर्ते आहे. राजू खरे भूमिपुत्र आहे. यांना भूमिपुत्र चालणार नव्हता. डोबळे सर भूमिपुत्र नाही, रमेश कदम भूमिपुत्र नाही, यशवंत माने भूमिपुत्र नाही. एकमेव आज या पंढरपूर मतदारसंघामधल्या या पंढरपूर तालुक्यातला कार्यकर्ता पवार साहेबांनी इथला भूमिपुत्र या विधानसभेला उमेदवार म्हणून दिलेला आहे. त्यामुळे आपण आपला माणूस निवडायचा का पुण्याचा माणूस निवडायचा, आपल्या जिल्ह्यातला आपल्या तालुक्यातला माणूस निवडायचा का बाहेरच्या जिल्ह्यातला माणूस निवडायचा, याचा विचार आपल्याला करायचा आहे. शिवाय हा यशवंत माने एवढा बदमाश आहे की यांनी आमदार होण्याच्या करता अक्षरशः बापच बदलला. आपल्याला आपल्या बापाचा किती अभिमान असतो. आपण कधी असं बोलतो लोकांना, असं नाही झालं तर एका बापाची औलाद सांगणार नाही म्हणतो का नाही? अमुक अमुक नाही झालं तर बापाचं नाव सांगणार नाही. अरे प्रत्येकाला गरीब असो श्रीमंत असो, फाटका असो तुटका असो, प्रत्येकाला आपल्या बापाचा अभिमान असतो. परंतु या यशवंत मानेनं आमदार होण्याच्या करता खोटं सर्टिफिकेट बनवण्याकरता बापच बदलून टाकला. हा इंदापूरचा आहे, त्याचे वडील इंदापूरचे, वडिलाचा जन्म इंदापूर मधला, यशवंत मानेचा जन्म इंदापूर मधला, त्याच्या आज्याचा जन्म इंदापूर मधला, पंजाचा जन्म इंदापूर मधला. पण कैकाडी समाजाला इंदापूरचा असल्यानंतर पुणे जिल्ह्यातलं एससीचं सर्टिफिकेट मिळत नाही. फक्त या महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यामधल्या कैकाडी समाजात जर जन्माला आला असेल तर त्याला फक्त शेड्यूल कास्टचं सर्टिफिकेट मिळतं. यांनी काय केलं? बुलढाणा जिल्ह्यामधला एक त्याच्या वडिलाच्या नावाचा माणूस शोधून काढला, सेम नावाचा, आणि काय केलं? स्वतःचा बाप बुलढाण्यातला दाखवलं. म्हणजे बाप बदलला का नाही? असा बाप बदलणारा माणूस. आणि आपल्याला जातीचा सुद्धा किती अभिमान. आपली कुठलीही जात असू दे, प्रत्येकाला आपापल्या जातीचा अभिमान असतो, आपल्या जातीचा स्वाभिमान असतो. म्हणून तर रोटी बेटीचा व्यवहार करताना जात बघूनच केली जाते. जरा सुद्धा जात इकडे तिकडे चालत नाही. जाता जात नाही ती जात, जातीसाठी माती खाणारी माणसं आपण. परंतु या यशवंत मानेने आमदार होण्याच्या करता जात सुद्धा बदलली.
बाप बदलणार आणि जात बदलणारा हरामखोर यशवंत मानेला पुन्हा आमदार करायचा का असा निर्णय आपल्याला करायचा आहे. आणि असला डुप्लिकेट माणूस डुप्लिकेट कागदपत्र करून त्या मोळ तालुक्यातल्या जनतेला फसवून आमदार झालेला माणूस पुन्हा आमदार करायचा का याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आणि आमदार कुणी केला? राजन पाटलांनी केला. त्यामुळं वेळ कमी आहे, नाहीतर अजून त्याला काय सगळ्या कुंडली सगळे बाहेर काढले असते. सगळी युट्यूबवर बघतच असते. अजून बघत चला, अजून आपल्याला उमेदवाराला 10 मिनिटं राहिले जातात. हा एकमेव तुतारी आणि नंबर 1च बटन आहे. ती मशीनच्या पुढे गेलं खाली बघतच नाही. पहिलंच बटन खाली दाबायचं, तुम्ही आवाज आला की निघायचं व्हायला. ती एक दुसरं एक मशीन असते, त्याच्यातनं कागद बाहेर येते, त्याच्यावर बघायचं ती चालेल का. हा तुतारी दाबायचं, दुसरं काहीतरी पोपट टुपट बाहेर यायचा. हा तुतारी दाबली की तुतारी झाली पाहिजे. हा अजून एक अपक्षाला मत अजिबात द्यायचं नाही. अपक्षाला मत म्हणजे राजन पाटलाला मत, एवढं लक्षात ठेवा. तुतारीचं एक मत कमी होतंय. तुम्हाला वाटल यशवंत मानेच्या विरोधात मत दिलं, अपक्षाला दिलं म्हणजे यशवंत मानेच्या विरोधात दिलं, अजिबात नाही. अपक्षाला दिलं की आपलं तुतारीचं एक मत कमी झालं, आपलं एक मत कमी झालं म्हणजे त्यांचं एक मत वाढलं. लक्षात ठेवायचं. अपक्ष काही निवडून येत नाही, पण ती मतं कोणाची खाणार? आपली मतं खाणार. त्यामुळं अपक्षाच्या नादाला तर अजिबात लागायचं नाही. अपक्ष उमेदवार म्हणजे त्यांचं पाकिट घेऊन दलाली खाऊन उभारलेला उमेदवार आहे असं समजायचं. आणि केवळ फक्त आपली मतं खाण्याकरता ते उभारल्यात असं समजायचं. त्यांच्या नादाला लागायचं नाही. इथं दुरंगी लढत आहे. आणि जेव्हा जेव्हा सरळ फाईट झाली तेव्हा तेव्हा आपल्याला निश्चितपणे यश मिळू शकते, एवढं लक्षात ठेवायचं. जास्त वेळ घेत नाही. फक्त तुतारी हे चिन्ह लक्षात ठेवायचं. राजू खरेंना निवडून द्यायचं. राजू खरे निवडून आल्यानंतर या मतदारसंघाचा पुरता कायापालट करण्याचा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय मल्हार, जय शिवराय.